हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक्स बघितले. त्याच्या अंडर 2 पॉईंट्स बघितले आपण, बीट मॅप अँड लिंक्ड लिस्ट. तर बीट मॅप टेक्निकमध्ये ॲक्च्युली काय होतं, त्याचे कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. नेक्स्ट होतं लिंक्ड लिस्ट, याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत, ॲडव्हान्टेज काय आहेत, त्याच्यामध्ये ॲक्च्युली कसं वर्किंग होतं याचा स्टडी केला. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हर्च्युअल मेमरीच्या अंडर इंट्रोडक्शन टू पेजिंग बघितलं, त्याचे बेसिक ऑपरेशन्स अँड पेजिंग हार्डवेअर याचा आपण स्टडी केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत, दॅट इज सेगमेंटेशन. ओके, तर सेगमेंटेशन म्हणजे काय? अ प्रोसेस इज डिवायडेड into segments. The chunks that a program is divided into, which are not necessarily all of the same sizes, are called segments. म्हणजे काय, ज्या काही प्रोसेसेस असणार आहेत ती प्रोसेस, सपोज एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे, ती काय केली जाते, सेगमेंटमध्ये डिवाईड केली जाते. आता हे सेगमेंटमध्ये डिवाईड करत असताना किंवा त्याचे नंबर ऑफ पार्ट्स करत असताना त्या प्रोसेसचं ते प्रत्येक त्याची साईज जी आहे ती सेम साईज असणं गरजेचं नसतं सेगमेंटेशनमध्ये. ओके, त्याला काय म्हटलं जातं, सेगमेंट. म्हणजे एखादी प्रोसेसचं त्या प्रोसेसचं डिव्हिजन केलं, ती प्रोसेस स्प्लिट केली, पण तीच प्रोसेस स्प्लिट किंवा तिचं पार्टिशनिंग करत असताना ती जी काही साईज असणार आहे ती साईज सेम नसली तरी चालते, त्याला काय म्हटलं जातं, सेगमेंट. ओके, सेगमेंटेशन गिव्स युजर्स व्ह्यू ऑफ द प्रोसेस which paging does not give. Here the user view is mapped to physical memory. म्हणजेच काय, सेगमेंटेशन काय देतं आपल्याला, त्याच्या थ्रू काय मिळतं आपल्याला, तर त्या प्रोसेसचा युजर व्ह्यू मिळतो जो पेजिंगमध्ये आपल्याला मिळत नाही. लक्षात येते काय बघा. आणि हे युजर व्ह्यू काय करतं, तर फिजिकल मेमरीला काय करतं, ते मॅपिंग करतं. सेगमेंटेशन इन शॉर्ट सांगायचं झालं तर काय, सपोज आपण एखादी प्रोसेस काय केली, डिवाईड केली किंवा ती स्प्लिट केली, त्याचं आपण काय करतो, नंबर ऑफ पार्टिशन्स तयार करतो. ते करत असताना त्याची जी काही साईज आहे ती सेम नसेल तरी चालते, अशा कंडिशनमध्ये काय म्हटलं जातं, तिथं सेगमेंटेशन म्हटलं जातं. ओके, तर सेगमेंटेशन आपल्याला काय करतो, पर्टिक्युलर प्रोसेसचा युजर व्ह्यू देतो जो पेजिंगमध्ये आपल्याला मिळत नाही. ओके, मग युजर व्ह्यू काय करतो, मॅप केला जातो फिजिकल मेमरीला. लक्षात येते का? तर ह्या सेगमेंटेशनचे 2 पार्ट असणार आहेत, त्याचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट असणार आहे व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशन आणि सेकंड असणार आहे सिम्पल सेगमेंटेशन. ओके, तर व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशनमध्ये काय होतं, each process is divided into a number of segments, not all of which are resident at any one point in time. म्हणजेच काय, जे काही आपण पर्टिक्युलर प्रोसेस काय करतो, डिवाईड करतो नंबर ऑफ सेगमेंट्समध्ये, बरोबर. पण जेव्हा आपण ती प्रोसेस नंबर ऑफ सेगमेंट्समध्ये डिवाईड करतो त्यावेळी ते सगळे जे काही पार्ट्स असणार आहेत, ते सगळे जे काही सेगमेंट्स असणार आहेत ते 1 पॉईंटला रिसाईड होतील दिलेल्या गिवन टाईममध्ये, हे गरजेचं नसतं. त्याला काय म्हटलं जातं, व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशन. म्हणजेच काय, जे काही नंबर ऑफ सेगमेंट्स असणार आहेत प्रोसेसचे डिवाईड केलेले, ते सगळेच काय होत नाहीत, एका पॉईंटला रिसाईड होत नाहीत, सेट होत नाहीत. ओके, दिलेल्या टाईममध्ये. पण सिम्पल सेगमेंटेशनमध्ये काय होतं, प्रत्येक प्रोसेस काय केली जाते, नंबर ऑफ सेगमेंटमध्ये डिवाईड केली जाते, पण ते सगळे जे काही डिवाईड केलेले पार्ट्स असणार आहेत, त्या प्रोसेसेस असणार आहेत, त्या काय केल्या जातात, मेमरीमध्ये लोड केल्या जातात. रन टाईमला काय केल्या जातात, मेमरीमध्ये लोड केले जातात ज्या काही नंबर ऑफ सेगमेंट्स असतील ते. ओके, हे कशाच्या अंडर होतं, सिम्पल सेगमेंटेशनच्या अंडर. आणि व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशनमध्ये काय होत नाही, जेवढे काही नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत ते एकाच पॉईंटला रिसाईड होत नाहीत दिलेल्या टायमिंगमध्ये. ओके, नेक्स्ट सेगमेंट टेबल, बेस ॲड्रेस आणि लिमिट म्हणजे काय आपण बघूया. ह्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल. तर ही डायग्राम आहे ती आहे लॉजिकल व्ह्यू. हा काय असणार आहे, लॉजिकल व्ह्यू ऑफ सेगमेंटेशन. सेगमेंटेशन होत असतानाचा लॉजिकल व्ह्यू असणार आहे. याच्यामध्ये काय काय आहे, लॉजिकल ॲड्रेस स्पेस,
सेगमेंट टेबल अँड फिजिकल ॲड्रेस स्पेस आहे, बरोबर. तर प्रत्येक टेबलमध्ये नेमकं काय असतं ते आपण बघूया. देअर इज नो सिम्पल रिलेशनशिप बिटवीन लॉजिकल ॲड्रेस अँड फिजिकल ॲड्रेस इन सेगमेंटेशन. ही जी तुमच्यासमोर डायग्रॅम मी दाखवलेली आहे ती कशाची आहे, सेगमेंटेशनची. लॉजिकल व्ह्यू ऑफ सेगमेंटेशन असणार आहे, बरोबर. तर याच्यामध्ये फिजिकल ॲड्रेस स्पेस आणि लॉजिकल ॲड्रेस स्पेस याच्यामध्ये सिम्पल रिलेशनशिप नाही आहे. ओके, सेगमेंटेशनमध्ये जो काही फिजिकल ॲड्रेस स्पेस आणि लॉजिकल ॲड्रेस स्पेस असणार आहे त्याच्यामध्ये सिम्पल रिलेशनशिप नसणार आहे. सो त्याच्यामध्ये कोण आहे, एक टेबल असणार आहे. अ टेबल स्टोर्स द इन्फॉर्मेशन. तो टेबल कुठला, सेगमेंट टेबल. याच्यामध्ये काय असतं, इट स्टोर्स द इन्फॉर्मेशन अबाउट ऑल सच सेगमेंट्स अँड इट्स कॉल्ड सेगमेंट टेबल. ह्याच्यामध्ये काय केले जाते, सेगमेंटशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. ह्या टेबलला काय म्हटलं जातं, सेगमेंट टेबल. मग याच्यामध्ये काय काय स्टोअर केलेलं असतं सेगमेंट टेबलमध्ये, इट मॅप्स 2 डायमेन्शनल लॉजिकल ॲड्रेस इनटू 1 डायमेन्शनल फिजिकल ॲड्रेस. ओके, इट्स ईच टेबल एंट्री हॅज बेस ॲड्रेस अँड लिमिट. लक्षात घ्या, लॉजिकल ॲड्रेस स्पेस आणि फिजिकल ॲड्रेस स्पेस ह्या दोघांच्यामध्ये डायरेक्ट सिम्पल रिलेशनशिप नसतं. मग अशावेळी काय केलं जातं, सेगमेंट टेबल यूज केला जातो, ज्याच्यामध्ये काय होतं तर लॉजिकल ॲड्रेस स्पेसचं काय केलं जातं, मॅपिंग करून ते फिजिकल ॲड्रेस स्पेसला दिलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय असतं, 2 डायमेन्शनल लॉजिकल ॲड्रेस असणार आहे, तो काय केला जातो, मॅप केला जातो. कशामध्ये, 1 डायमेन्शनल फिजिकल ॲड्रेसमध्ये. कशामध्ये मॅप केला जातो, 1 डायमेन्शनल फिजिकल ॲड्रेसमध्ये. तर ह्या टेबलमध्ये कशा कशाची एंट्री असते, तर फर्स्ट असणार आहे कॉलम तो आहे बेस ॲड्रेस आणि सेकंड असणार आहे तो म्हणजे लिमिट. लक्षात येते का. आता बेस ॲड्रेस म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये नेमकं, तर इट कंटेन्स दी स्टार्टिंग फिजिकल ॲड्रेस व्हेअर ऑल सेगमेंट्स रिसाइड इन मेमरी. बेस ॲड्रेस म्हणजे काय, तर फिजिकल ॲड्रेस असणार आहे. ओके, जो काही फिजिकल ॲड्रेस असणार आहे त्याचं स्टार्टिंग, ओके, जिथं जे सेगमेंट्स काय असणार आहेत, रिसाइड होणार आहेत मेमरीमध्ये. आणि लिमिट म्हणजे काय, तर इट स्पेसिफाईज द लेंथ ऑफ द सेगमेंट फॉर द लार्जर डिस्क. याच्यामध्ये काय असतं, लिमिट कशाचं लिमिट असतं, तर जे काही सेगमेंट असणार आहे, ओके, कशासाठी, लार्जर डिस्कसाठी जे काही रिक्वायर्ड असणार आहे सेगमेंटेशन असणार आहे, सेगमेंट असणार आहेत, नंबर ऑफ सेगमेंट, त्याची लेंथ स्पेसिफाईज करतं. लक्षात येते काय बघा. पुन्हा एकदा मी सांगते, लॉजिकल ॲड्रेस स्पेस आणि फिजिकल ॲड्रेस स्पेसमध्ये सिम्पल रिलेशनशिप नसल्यामुळे तिथं काय यूज केला जातो, सेगमेंट टेबल. याच्यामध्ये काय होतं, 2 डायमेन्शनल ॲड्रेस जो असणार आहे लॉजिकल, तो काय केला जातो, मॅप केला जातो. कशामध्ये, तर 1 डायमेन्शनल फिजिकल ॲड्रेस स्पेसमध्ये. मग अशा वेळी त्या सेगमेंट टेबलमध्ये कोण कोण कंटेंट असतं, तर बेस ॲड्रेस आणि लिमिट. आता बेस ॲड्रेस म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, तर हे काय कंटेंट करतं, हे काय स्टोअर करतं, तर स्टार्टिंग फिजिकल ॲड्रेस. काय स्टोअर करतं, स्टार्टिंग फिजिकल ॲड्रेस, जिथं हे जे काही नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत ते रिसाइड इन मेमरी होतील. जे काही सेगमेंट्स असणार आहेत ते काय होतील, मेमरीमध्ये स्टोअर होतील. आणि लिमिट म्हणजे काय, काय स्पेसिफाय करतं आहे ते, तर लेंथ ऑफ द सेगमेंट फॉर लार्जर डिस्क. ते काय स्पेसिफाय करतं आहे, त्या सेगमेंटची लेंथ लार्जर डिस्कसाठी. लक्षात येतं आहे का. ओके, नेक्स्ट, ॲड्रेस जनरेटेड बाय CPU इज डिवायडेड इंटू सेगमेंट नंबर अँड सेगमेंट ऑफसेट. लक्षात येतं आहे काय बघा. आता CPU थ्रू जे ॲड्रेस जनरेट झालेले असतात ते काय केले जातात, सेगमेंट नंबर आणि सेगमेंट ऑफसेट असे ते डिवाइड केलेले असतात. आता सेगमेंट नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट दी सेगमेंट. आता सेगमेंट नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ बिट्स काय असणार आहे, नंबर ऑफ बिट्स जे कशासाठी रिक्वायर्ड असतात, सेगमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी रिक्वायर्ड असतात. ओके, आणि नेक्स्ट ते कशाने डिनोट केले जातात, एसने. ओके, नेक्स्ट असणार आहे तो आहे सेगमेंट ऑफसेट. आता सेगमेंट ऑफसेट म्हणजे काय, तर नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड
टू रिप्रेझेंट साईज ऑफ सेगमेंट. काय रिप्रेझेंट करण्यासाठी? साईज ऑफ सेगमेंट. हे काय, ह्याला काय म्हटलं जातं? सेगमेंट ऑफसेट. आणि ते डिनोट कशाने केलं जातं? स्मॉल डीने. लक्षात येते का? पुन्हा एकदा बघा, जे काही ॲड्रेस असणार आहेत, जे CPU थ्रू जनरेट झालेली आहेत, ते पुन्हा काय केले जातात? सेगमेंट नंबर आणि सेगमेंट ऑफसेट असं ते दोन पार्टमध्ये डिवाइड केले जातात. आता सेगमेंट नंबर म्हणजे काय? जे काही नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड असतात ते सेगमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी जेवढे काही नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड असतात दॅट इज नथिंग बट सेगमेंट नंबर, ते एसने डिनोट केलं जातं. आणि जे काही नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड असणार आहेत त्यांची, त्या सेगमेंटची जी काही साईज असणार आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी ते रिप्रेझेंट केले जातं, त्याला काय म्हणतात? ऑफसेट, सेगमेंट ऑफसेट. आणि ते कशाने डिनोट केलं जातं? तर ते स्मॉल डीने डिनोट केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो आहे म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशनचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस असणार आहेत? तर याच्यामध्ये नो इंटरनल फ्रॅगमेंटेशन हा फर्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे. आणि नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे तो आहे सेगमेंट टेबल कंझ्युम्स लेस स्पेस इन कंपॅरिझन टू पेज टेबल इन पेजिंग. सेगमेंटेशनचं ॲडव्हान्टेज पहिलं काय सांगितलं मी महत्त्वाचं, ते म्हणजे याच्यामध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन होत नाही. ओके, सेगमेंटेशनचा ॲडव्हान्टेज मेन काय असणार आहे? याच्यामध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन होत नाही. प्लस हा जो काही सेगमेंट टेबल असणार आहे त्याला जी काही स्पेस रिक्वायर्ड असणार आहे ती ॲज कम्पेअर्ड टू पेज टेबल, पेजिंगमध्ये पेज टेबलला जेवढी काही स्पेस रिक्वायर्ड असते त्याच्यापेक्षा नक्कीच काय कमी लागते स्पेस कोणाला? सेगमेंट टेबलला. लक्षात येते का? सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ सेगमेंटेशन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया तो आहे डिफरन्स बिटवीन पेजिंग अँड सेगमेंटेशन. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पेजिंग म्हणजे काय बघितलेलं आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण सेगमेंटेशन म्हणजे काय बघितलं. तर ह्या दोघांच्या मधला डिफरन्स आता आपण स्टडी करूया. अ पेज इज अ फिक्स्ड ब्लॉक साईज. बरोबर, पेज असणार आहे ते काय असणार आहे? त्याच्यामध्ये जी काही ब्लॉक साईज असणार आहे ती फिक्स्ड असणार आहे. पण सेगमेंटेशनमध्ये ती साईज काय असणार आहे? ऑफकोर्स व्हेरिएबल असणार आहे. सो त्याची साईज काय असणार आहे? व्हेरिएबल साईज असणार आहे सेगमेंटेशनमध्ये, सेगमेंटची. बरोबर. नेक्स्ट, पेजिंग मे लीड टू इंटरनल फ्रॅगमेंटेशन. पेजिंगमध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतं. बरोबर. सेगमेंटेशनमध्ये होतं का इंटरनल फ्रॅगमेंटेशन? नाही. मी आत्ताच तुम्हाला त्याचं ॲडव्हान्टेज सांगितलं ना सेगमेंटेशनचं म्हणून. सो सेगमेंटेशनमध्ये काय होऊ शकतं? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होऊ शकतं, पण इंटरनल फ्रॅगमेंटेशन होत नाही. तर ते इंटरनल फ्रॅगमेंटेशन कुठं होऊ शकतं? पेजिंगमध्ये होऊ शकतं. आणि सेगमेंटेशनमध्ये काय होऊ शकतं? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट, पेजिंगमध्ये काय होतं? दी युजर स्पेसिफाईड ॲड्रेस इज डिवायडेड बाय CPU इनटू अ पेज नंबर अँड ऑफसेट. याच्यामध्ये काय केलं जातं? पेजिंगमध्ये CPU थ्रू काय केलं जातं? ते डिवाइड कशामध्ये होतं? पेज नंबर आणि ऑफसेटमध्ये. आणि सेगमेंटेशनमध्ये काय होतं? ते सेगमेंट नंबर आणि ऑफसेटमध्ये डिवाइड केलं जातं. लक्षात येतंय का? पेजिंगमध्ये काय होतं? पेज नंबर आणि ऑफसेटमध्ये डिवाइड केलं जातं CPU थ्रू. ओके, पण सेगमेंटेशनमध्ये काय होतं? सेगमेंट नंबर आणि ऑफसेटमध्ये डिवाइड केलं जातं. नेक्स्ट, पेजिंगमध्ये काय होतं? जी काही हार्डवेअर असतात ते काय करतात? दी हार्डवेअर डिसाइड्स पेज साईज. त्या पेजची साईज कोण डिसाईड करतं? हार्डवेअर. आणि सेगमेंटेशनमध्ये कोण करतं? सेगमेंट साईज इज स्पेसिफाईड बाय युजर. लक्षात येते काय बघा? पेजिंगमध्ये काय होतं? हार्डवेअर डिसाईड करतो पेज साईज. आणि सेगमेंटेशनमध्ये सेगमेंट साईज कोण डिसाईड केली जाते? कोणाकडून? तर युजरकडून डिसाईड केली जाते. नेक्स्ट, पेजिंग इन्व्हॉल्व्स अ पेज टेबल दॅट कंटेन्स बेस ॲड्रेस ऑफ इच पेज. पेजिंगमध्ये काय होतं? पेज टेबल इन्व्हॉल्व्ड असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक पेजचा बेस ॲड्रेस असतो. आणि सेगमेंटेशनमध्ये कोण असतं? सेगमेंट टेबल असतो ज्याच्यामध्ये सेगमेंट नंबर आणि ऑफसेट असतं. लक्षात येतं का? आता ऑफसेट म्हणजे मी काय सांगितले? त्या सेगमेंटची लेंथ. आणि कोण असणार आहे? सेगमेंट नंबर असणार आहे. सेगमेंटेशन टेबलमध्ये कोण कोण असणार आहे? सेगमेंट नंबर आणि ऑफसेट असणार आहे. आणि पेजिंग टेबलमध्ये कोण असणार आहे? तर बेस ॲड्रेस असणार आहे प्रत्येक पेजचा. लक्षात येतंय का? ओके, सो दीज आर दी डिफरन्स बिटवीन पेजिंग अँड सेगमेंटेशन.
नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला तो आहे पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम. आत्ता आपण काय बघितलं, डिफरन्स बिटवीन पेजिंग अँड सेगमेंटेशन बघितलेलं आहे. ओके, हाच डिफरन्स तुम्ही जर राईट अ नोट ऑन पेजिंग किंवा राईट अ नोट ऑन सेगमेंटेशन म्हटलं तर हेच आत्ता मी जे सगळे पॉईंट्स सांगितले डिफरन्स त्या दोघांच्यातले तेच तुम्ही लिहू शकताय. म्हणजे जर तुम्ही डिफरन्स पार्ट केला तर तुम्ही त्याच्यावर नोट म्हणून पण लिहू शकताय आणि प्लस काय लिहू शकताय तुम्ही त्या दोघांच्या मधला डिफरन्स पण लिहू शकताय. ओके, एक्झाममध्ये विचारले जातात ह्याच्यावरती क्वेश्चन्स. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघायला तो आहे पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम. तर पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम काय डिसाइड करतं? इट डिसाइड्स विच पेज टू रिमूव्ह, also called swap out, and a new page needs to be loaded into the memory म्हणजेच कोण, स्वॅप इन. ओके, पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम काय करतं ते डिसाईड करतं की कोणतं पेज रिमूव्ह करायचं आणि कोणतं पेज एक्स्ट्रा नवीन ॲड करायचं मेन मेमरीमध्ये. ओके, आता जेव्हा ॲड करतो एखादं पेज आपण न्यू पेज तर त्याला काय म्हणतो आपण, स्वॅप इन. आणि एखादं पेज कुठलं जर रिमूव्ह करायचं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, स्वॅप आउट. मग हे डिसाईड करण्याचं ऑथॉरिटी कोणाकडे असते तर पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम ह्याचा यूज करून काय करतो आपण, डिसाईड करतो कोणतं पेज रिमूव्ह करायचं मेमरीमधून आणि कोणतं स्वॅप इन करायचं. ओके, सो पेज रिप्लेसमेंट हॅपन्स when a requested page is not present in the memory and the available space is not sufficient for allocation to the requested page. म्हणजेच काय, पेज रिप्लेसमेंट त्याच्या नावावरूनच लक्षात येते बघा, तिथं रिप्लेस करायचं आहे आपल्याला एखादा पेज. ओके, सो पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम कधी होते, जेव्हा रिक्वेस्टेड पेज असणार आहे ते प्रेझेंट नसेल मेन मेमरीमध्ये. ओके, एखाद्या प्रोसेसकडून जर रिक्वेस्टेड पेज जे असणार आहे ते मेन मेमरीमध्ये प्रेझेंट नसेल किंवा जरी अवेलेबल असेल पण ते सफिशियंट नसेल त्या प्रोसेसला अलोकेट करण्यासाठी, जर सफिशियंट नसेल त्या पर्टिक्युलर पेज रिक्वेस्ट केलेलं तर त्यावेळी काय केलं जातं, पेज रिप्लेसमेंट केलं जातं. लक्षात येते का पेज रिप्लेसमेंट कधी केलं जातं, जेव्हा एखाद्या प्रोसेसने पेज रिक्वेस्ट केलेली आहे आणि ती जर मेन मेमरीमध्ये प्रेझेंट नसेल किंवा जरी प्रेझेंट असली तरी त्या पर्टिक्युलर प्रोसेसला जे काही रिक्वायर्ड पेज असणार आहे त्यासाठी जे काही सफिशियंट स्पेस, फ्री स्पेस लागणार आहे ती सफिशियंट नसेल तर त्यावेळी काय होतं, तिथं अलोकेशन केलं जात नाही. ओके, अशा कंडिशनमध्ये पेज रिप्लेसमेंट केलं जातं. तर a page replacement algorithm tries to select which page should be replaced so as to minimize the total number of page misses. ओके, म्हणजेच काय, पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम कशाचा प्रयत्न करतं की कोणतं पेज ते डिसाईड करतं. त्याच्याकडे ऑथॉरिटी असते ना पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदमकडं, काय ऑथॉरिटी असते की कुठलं पेज रिमूव्ह करायचं आणि कोणतं पेज मेन मेमरीमध्ये ॲड करायचं हे डिसाईड कोण करतं, पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम. मग ते कशासाठी प्रयत्न करत असतं तर नंबर ऑफ पेज मिसेस हे मिनिमाइज करण्यासाठी, जे काही नंबर ऑफ पेज मिसेस आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी काय करत असतं, पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम प्रयत्न करत असतं. ओके, सो इफ अ प्रोसेस रिक्वेस्ट फॉर पेज and that page is not found in the memory then it is called page hit. त्याला काय म्हटलं जातं, पेज हिट किंवा पेज मिस किंवा त्याला आणखीन एक नाव आहे पेज फॉल्ट. लक्षात घ्या, सपोज एखाद्या प्रोसेसने रिक्वेस्ट केली पर्टिक्युलर पेजसाठी, लक्षात घ्या एखाद्या प्रोसेसने पर्टिक्युलर पेजसाठी रिक्वेस्ट सेंड केली आणि त्यावेळी ते पेज जर मेन मेमरीमध्ये अवेलेबल नसेल, लक्षात घ्या ते पेज, दॅट पेज इज फाउंड, जर अवेलेबल नसेल तर ते काय करतं, वेट करतं. आणि जर ते अवेलेबल असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पेज मिस किंवा पेज हिट किंवा पेज फॉल्ट असं म्हटलं जातं. ओके, तर त्याच्यात त्या पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम्सच्या अंडर 3 टाईप्स असणार आहेत, 3 ॲल्गोरिदम्स असणार आहेत. ते कोणते आहेत ते आपण बघूया. फर्स्ट इन फर्स्ट आउट, नेक्स्ट असणार आहे लिस्ट रिसेंटली यूज्ड
आणि थर्ड वन असणार आहे ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट. हे जे 3 अल्गोरिदम्स असणार आहेत ते कोणाच्या अंडर असणार आहेत? पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदमच्या अंडर असणार आहे. पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम काय डिसाईड करतं? कोणतं पेज रिमूव्ह करायचं किंवा कोणतं पेज न्यू ॲड करायचं, दॅट इज स्वॅप इन, हे डिसाईड केलं जातं. ओके, मग ते त्यासाठी काय करतं? जे ते कशाचा प्रयत्न करतं? तर मिनिमाइज करण्याचा. काय मिनिमाइज करण्याचा? तर टोटल नंबर ऑफ पेज मिसेस मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करत असतं. लक्षात येतं आहे? सो त्याच्या अंडर कोणते अल्गोरिदम्स असणार म्हटलं मी? फर्स्ट इन फर्स्ट आउट, लिस्ट रिसेंटली युज्ड अँड ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. हे 3 अल्गोरिदम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. ओके, थँक्यू.